नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज आम्ही फॅमिली सोबत आलो आहोत जगातील सर्वात ब्रीथ टेकिंग नॅचरल वंडर्स पैकी एक अशा नायगरा फॉल्सला. नायगराला जाण्यासाठी आम्ही बर्लिंग्टन स्टेशन पर्यंत कारने गेलो. तिथे कार पार्क केली आणि थेट ट्रेन पकडून आम्ही निघालो नायगरा स्टेशनकडे. ट्रेनचा हा प्रवास अतिशय सुखकर आणि उत्सुकता वाढवणारा होता. आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर बाहेरचे दृश्य एवढं मनमोहक होतं की व्हिडिओ काढण्याचा मोहच आवरला नाही. आणि मग हे बघून सहजच मनात विचार डोकावला की हेच एवढं सुंदर असेल तर नायगारा कसा असेल. आम्ही जसजसे स्टेशनवरून पुढे जात होतो तसा तसा कानावर पडणारा पाण्याचा आवाज आणखी गडद होत होता. हृदयाची धडधड आणि नायगरा बघण्याची एक्साइटमेंट दोन्हीही शिगेला पोहोचली होती. आणि शेवटी आम्ही फॉल्सच्या जवळ आलो आणि तो आमच्या समोर अवतरला. त्याने जणू काही पहिल्याच नजरेत आम्हाला त्याच्या प्रेमात पाडलं, पण त्याआधी घाबरवलं. त्याचा आकार, त्याचा आवाज, दडपण आणणारा. खळखळ वाहणारी नायगरा नदी, पलीकडच्या काठावर अमेरिका आणि अलीकडे तुषारांचे ढग तयार करत उभ्या असलेल्या नायगरा फॉल्सच्या 3 धबधब्यांपैकी पहिला धबधबा हॉर्सशू फॉल्स. बाकीचे 2 धबधबे म्हणजे अमेरिकन फॉल्स आणि ब्रायडल वेल फॉल्स हे अमेरिकेच्या हद्दीत येतात. हे 2 फॉल्स 10% आणि हॉर्सशू फॉल एकटाच 90%. आता विचार करा हा प्रपात काय असेल. याची उंची 167 फुटांची, पण लांबी यू आकारातली 2700 फुटांची. दर सेकंदाला किती पाणी कोसळत असेल काही अंदाज? 28 लाख लिटर. हा नायगरा अंदाजापलीकडचा, हा नायगरा कल्पनेपलीकडचा. एकाच वेळी डोळ्यांच्या 180 अंशाच्या कोनातही न मावणारा पॅनारॉमिक हॉर्सशू नायगरा. आता वेळ होती नायगरा जवळून अनुभवण्याची. त्यासाठी आम्ही बोट राईड घेतली. बोटमध्ये जाण्यासाठी आम्हाला रेड कलरचे पॉन्चो दिले, कपडे ओले होऊ नये म्हणून. पण हा नायगरा या पॉन्चोला जुमानेल? आम्ही बोटच्या थेट वरच्या फ्लोअरवर गेलो. जागा पण मोक्याचीच भेटली आणि आता बोट सुरू झाली. सगळ्यात पहिले आला अमेरिकन फॉल्स. हा फॉल पूर्णपणे अमेरिकेच्या हद्दीत येतो. जरी यावरून फक्त 10% पाणी वाहत असलं तरी याचा पांढरे शुभ्र लूक आणि तळाशी असलेले मोठे खडक या धबधब्याला खूपच आकर्षक बनवतात. त्याच्याच बाजूला होता ब्रायडल वेल फॉल्स. हा तिन्हींमध्ये सगळ्यात छोटा, पण दिसायला एखाद्या नववधूच्या ओढणीसारखा. घोड्याच्या नाळेच्या आकाराचा हा फॉल्स पूर्ण दिसायच्या आधीच याने आमच्यावर पाणी उडवायला सुरुवात केली. याचा एक एक थेंब इतक्या वेगाने येत होता की कॅमेरा आणि मोबाईल ओला करायला तो पुरेसा होता. ओ माय गॉड, समोर फक्त प्रचंड पांढरा पडदा दिसत होता. हे निसर्गरम्य वातावरण पाहून डोळे तर तृप्त झाले, पण मन भरत नव्हतं. कारण आम्ही एक मेमरी तयार करत होतो. अशी एक मेमरी जी आयुष्यभर आठवेल. ही आमच्यासाठी एक अशी मेमरी आहे जी आयुष्यभर आठवेल. लाईफमध्ये काही एक्सपिरियन्सेस असे असतात जे फक्त पाहायचे नसतात तर ते जगायचे असतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आमचा हा नायगराचा प्रवास कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत बाय.